नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जेवढे पण मार्क येत असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि मी शक्यता अशी आहे की जास्त करून सगळ्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. फक्त तुमचे मार्क आणि तुमची कॅटेगरी त्याच्यामध्ये येऊ द्या. आता व्हिडिओ सुरू करायचा अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना, जर का तुम्हाला परफेक्ट काउन्सेलिंग करून घ्यायची असेल, अब्रॉड असेल, महाराष्ट्र असेल किंवा आउटसाइड महाराष्ट्र असेल, तर तुम्ही डायरेक्टली 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. खाली नंबर येत आहे, त्यातून तुम्ही ते कॉन्टॅक्ट करू शकता. अथवा माढा कॉलनी, भोकरदन इथं तुम्ही डायरेक्टली आपल्याला ऑफिसला व्हिजिट देऊ शकता. कुठं? माढा कॉलनी, भोकरदन. ठीक आहे. याच्यानंतरची गोष्ट, याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही भेटणार आहे ₹5000 जर का तुम्ही रिझल्टच्या अगोदर काउन्सेलिंग जॉइन केली तर. कंप्लीट काउन्सेलिंग याच्यामध्ये असणार आहे. सगळं काही याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. सगळं काही डिटेलमध्ये. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आणि तुमचं ऍडमिशन करून घ्यायचं आहे. तुमच्या रँकनुसार, तुमच्या मार्कनुसार, पर्टिक्युलर कॉलेजनुसार. ठीक आहे. आता याच्यात सगळ्यात स्पेसिफिक गोष्ट म्हटली आपण तर सगळ्यात भारी मुद्दा कोणता आहे? तर सगळ्यात भारी मुद्दा आहे की कॉलेज लिस्ट जी असते ते डिपेंडिंग अपॉन युअर बजेट अँड प्रायोरिटी. हे तुम्हाला 5 लिस्टा भेटत असतात. 5च्या 5 लिस्ट तुम्हाला भेटत असतात. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो कोणी करत नाही साहजिकपणे. ठीक आहे. तर आत्ताच तुम्ही 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि जॉइन करून घ्या आपली काउन्सिलिंग लवकरात लवकर. जेणेकरून पुढं गेल्यानंतर खूप सारे विद्यार्थी वाढून जातात आणि आपले ऍडमिशन जे ते फुल होऊन जातात. ऑलरेडी 23 ऍडमिशन झालेले आहे 23-25 पर्यंत. तर 100 ऍडमिशन पर्यंत ते क्लोज होऊन जातं आणि ते फीस वाढवण्यात येते नंतर. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतरची गोष्ट आता आपण करून घेऊया एक एक करून, की या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस काय करणार आहोत माहितीये का? की विविध मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत. जर का तुम्हाला 143 ते 300 मार्क पर्यंत मार्क भेटत असेल किंवा 360 मार्क पर्यंत भेटत असेल, तर तुम्हाला BAMS मध्ये ऍडमिशन भेटू शकतं का? त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करून घेऊया. त्याच्यासोबतच तुम्हाला त्याच्यामध्ये फीस किती लागेल ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करून घेऊया. ठीक आहे. आता 143 ते 170 मार्कच्या मध्ये येत आहे तुमचं, तर तुम्हाला पण रियालिटी माहित आहे आणि मला पण रियालिटी माहित आहे. रियालिटी आपल्याला दोघांना माहित आहे की आपल्याला स्टेट कोटातून नंबर लागत नाही, मेरिट मधून नंबर लागत नाही. जे मेरिट असतं त्याच्यावरून नंबर आपल्याला लागत नाही. कोणती पण कॅटेगरी असो तुमची, SC असो, ST असो, BJ असो, OBC असो, कोणती पण कॅटेगरी असो, नंबर लागणार का 143 ते 170 मार्क वरती BAMS ला? तर नाही लागणार. तरी सुद्धा आता आपल्याकडे दोन ऑप्शन आहे, कमी खर्चामध्ये किंवा चांगलं कॉलेज भेटेल का आपल्याला कमी खर्चामध्ये. तर दोन ऑप्शन आपल्याला तुम्हाला इथं मी देतो. माझं काही घेणं देणं नाही याच्यात. तुम्ही कसं पण करू शकता तुमच्या हिशोबानुसार. मी फक्त ऑप्शन दाखवत आहे. तर महाराष्ट्रामध्ये करायचं असेल तर ऑप्शन ए महाराष्ट्रामध्ये तुमच्यासाठी तर फीस ही खूप जास्त जात असते. किती जात असते? तर मॅनेजमेंटची फीस ही तुम्हाला पडेल 24 ते 29 लाख पर्यंत फक्त ट्युशन फीस. 24 ते 29 लाख पर्यंत. आणि खूप सारे कॉलेजेस असे सुद्धा आहे जे डोनेशन सुद्धा मागतात. अत्यंत गरजेचं. खूप सारे कॉलेजेस असे सुद्धा आहे जे डोनेशन सुद्धा मागतात. डोनेशन नावाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये नाही. कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये होत नाही. सगळं जे मॅनेजमेंटचे ऍडमिशन सुद्धा असतात ते सुद्धा कॅप राऊंड होत असतात. तर इथं तुम्ही चूक करू नका, कोणाच्या गोष्टीमध्ये येऊ नका. फक्त प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्या आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन फक्त आणि फक्त तुम्हाला मेडिकल सिम्प्लिफाईड चॅनलवरती भेटत असते. ठीक आहे. तर इथं खूप अत्यंत तुम्हाला मॅनेजमेंट मधून जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर एकदम व्यवस्थित रीतीनं आपण तुमचं ऍडमिशन करून घेऊ. फक्त तुम्ही व्हिजिट द्या ऑफिसला, सरळ सरळ माडा कॉलनीला किंवा डायरेक्टली 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला डोनेशन लागणार नाही 100%. ठीक आहे. फक्त 3 पट तुम्हाला फीस लागेल, जी पण फीस असेल त्या कॉलेजची त्याच्या 3 पट फीस. ठीक आहे. ऑप्शन ए समजलं. ऑप्शन बी अदर स्टेट. आता अदर स्टेट पण खूप सारे लोक करत आहे. विद्यार्थी काउन्सिलर आहे, खूप सारे आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहित आहे का? कट खूप जास्त आहे. म्हणजे खूप जास्त काय आहे की त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाही. तर एखाद्याच जर का तुम्हाला ऑलरेडी माहित असेल ट्रान्सपरन्सी आहे, सगळं आहे, तुम्ही बघितलेलं आहे, तर तुम्ही जाऊ शकता तिथं. आणि जर का तुम्हाला आपल्याकडून करायची असेल तर 100% ट्रान्सपरन्सी तुम्हाला दाखवल्या जाईल. हे कॉलेज आहे अगोदरच जेव्हा तुमचे फिक्स झालं तेव्हा हे कॉलेज आहे, असे कॉलेज आहे, एवढे कॉलेज आहे, कर्नाटक बॉर्डरवरती आहे, कुठं आहे, केवढे आहे, ते सगळं काही. तर 143 ते 170 मार्क पर्यंत. ठीक आहे. समजलं तुम्हाला? ओके. याच्यानंतर 170 ते 270 260 मार्क येत असेल तुमचे, तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहे का काही BAMS मिळण्याचे? तर याच्यामध्ये पण 3 ऑप्शन आहे. ऑप्शन ए तुमच्यासाठी आहे की मॅनेजमेंट महाराष्ट्र, तोच ऑप्शन ए वाला. दुसरा ऑप्शन आहे अदर स्टेट,
तोच दुसरा ऑप्शन 170 ते 260 मार्क लागणार तर नाही ना. फक्त एसटी कॅटेगरी सोडून द्या 250 ते 260 मार्क वरती. 250 260 मार्क वरती एसटीचे चान्सेस बनतील. पण एसटी सोडली आपण तर दुसऱ्या कोणत्याच कॅटेगरीला इथं चान्स आहे का? तर खूपच कमी चान्स आहे. नाहीच आहे असं जरी म्हटलं तर आपण चालेल, की स्टेटमधून किंवा ऑल इंडिया कोटामधून तुमचं महाराष्ट्रामध्ये नंबर लागेल. कमी चान्सेस आहे. बाहेर पण लागलं तर ऑल इंडिया कोटामधून लागेल. ऑल इंडिया कोटा म्हणजे तेच आपलं ऑल इंडियाची कोटाची काउन्सिलिंग कोणती होत असते? तर ती होत असते आपली कशावरती? AA-CCC वरती. तर त्याच्यामध्ये कमीत कमी 1,500 कॉलेजेस आहेत. तर त्याच्यामध्ये नंबर लागणार का? तर नाही. त्याच्यामध्ये पण खूप जास्त कमी चान्सेस आहे, की नंबर तुमचा लागेल. तर इथं तुम्हाला 2 ऑप्शन सी मध्ये मी 2 ऑप्शन देऊ शकतो तुम्हाला, की BHMS करून घ्या. BAMS आणि BHMSची सोबतच काउन्सिलिंग करून घ्या किंवा ऑप्शन डी तुमच्यासाठी एकदम सरळ-सरळ असेल, की सरळ-सरळ ऑप्शन तुमच्यासाठी की ड्रॉप घ्या. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर 260 मार्क आहे. सॉरी 260 ते 300 मार्क आहे. आता याच्यावरती काही पर्याय तर बघा 260 ते 300 मार्क वरती पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होणार नाही कारण त्यांच्या चुकीमुळे होणार नाही. एवढं शक्य आहे. 300 मार्क वरती फक्त एससी कॅटेगरी आणि एसटी कॅटेगरी सोडून दिली आणि एससीबीसी सोडून दिली तर खूप जास्त कमी चान्सेस आहे की दुसऱ्या कॅटेगरीना आणि एनटीबी सोडून दिली तर दुसऱ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 290 ते 300 मार्क असेल तुमचे तर लागू शकतं. तर तुम्हाला त्याच्यासाठी पण एकदम धैर्य ठेवावं लागेल. कसं धैर्य? तर ऑप्शन ए तोच आपला की स्टेट कोटाची काउन्सिलिंग शेवटपर्यंत करा. लागलं तर बरं आहे, नाही लागलं तर काही हरकत नाही. चौथ्या राउंड पर्यंत जा. 4 राउंड होत असतात. 4 राउंड नंतर स्टे वॅकन्सी राउंड चालत असते. त्याच्यानंतर ऑप्शन बी मध्ये एआयक्यू कोटामध्ये काउन्सिलिंग करा. अत्यंत महत्वाचं. एआयक्यू कोटाची काउन्सिलिंग चुकीची करू नका फक्त कारण डिपॉझिट इथं तुमचा जप्त होऊ शकतो. 50,000चा डिपॉझिट असतो. आहे का नाही? तर त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करणं अत्यंत गरजेचं. ठीक आहे. कशासाठी गरजेचं आहे बरं का या विद्यार्थ्यांसाठी 260 ते 300 मार्क वाल्या विद्यार्थ्यांसाठी कारण यांचे ऑल इंडिया कोटामध्ये चान्सेस बनतील यावर्षी 50,000 डिपॉझिट देऊन. पण त्याच्यामध्ये चूक झाली नाही पाहिजे. अत्यंत बरोबर तुम्ही माहिती भरली पाहिजे. अत्यंत बरोबर तुमची कॉलेज लिस्ट असली पाहिजे आणि ते तुम्हाला कसं कळणार आहे, की जे एकदम एक्सपर्ट आहेत त्यांच्याशी चर्चा करून आणि एक्सपर्ट कोण आहे तर मी 3 वर्षापासून करत आहे आणि मी स्वतः तुमची काउन्सिलिंग करेल जर का तुम्ही माझ्याकडून केली तर. तर तुम्हाला 7887559633 हा नंबर दिलेलाच आहे. त्याच्यानंतर ऑप्शन सी आहे तुमच्यासाठी स्टेट कोटामध्ये आणि ऑल इंडिया कोटामध्ये एकतर BHMS करा आणि ऑप्शन डी आहे सरळ-सरळ ड्रॉप घेऊन टाका. ठीक आहे. ऑप्शन सी. कारण शेवटपर्यंत जाईपर्यंत आहे ना विद्यार्थ्यांना 260 ते 300 मार्क वरती जे विद्यार्थी असणार आहे ते विद्यार्थ्यांना मी सरळ-सरळ सांगू इच्छितो, की तुमचे चान्सेस कमी आहे BAMS मध्ये लागण्यासाठी स्टेटमध्ये तर कमीच आहे. 3-4 कॅटेगऱ्या सोडल्या आपण ते पण 290 वरती मार्क असेल तर. ठीक आहे. एवढं समजलं? ओके. आता याच्यानंतरची गोष्ट करून घेऊया आपण 300 प्लस मार्क आहे. इथं 100% विद्यार्थी चूक करणार हो. 100% 300 प्लस मार्क वाले विद्यार्थी एवढ्या चुका करतात, एवढ्या चुका करतात. मागचा एक्सपिरियन्स आहे. जे कॉमन लिस्ट असते ते टाकून देतात. त्यांचा नंबर लागत नाही. नंतर ते आपल्याकडे येतात दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राउंड पर्यंत. दुसऱ्या, तिसऱ्या मग आपण नंबर त्यांना लावून देत असतो. हे कशामुळे होतं? तर इनसफिशियंट नॉलेजमुळं, कमी नॉलेजमुळं, चुकीच्या नॉलेजमुळं, हाफ नॉलेजमुळं हे होत असतं. तर तुम्हाला हे सांगू इच्छितो मी, की जर का तुमचे 300 प्लस मार्क येत असेल तर काउन्सिलिंग परफेक्टच झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे? परफेक्टच झाली पाहिजे. एकदम परफेक्ट. जेणेकरून तुम्हाला ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दोन्ही आहे स्टेटमधून आणि AIQ मधून. आता मी सांगतो तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग करायला हवी तुम्ही 300 प्लस मार्क वरती, की काय करायला पाहिजे? AIQ. तर मी तुम्हाला सांगतो जर का तुम्हाला स्टेट झंझटमध्ये पडायचं नसेल, कत्तई झंझटमध्ये पडायचं नसेल तर स्टेटमध्ये करा. फीस एकदम याच्यामध्ये नॉर्मल असते, नॉमिनल असते. तुम्हाला स्कॉलरशिप पण भेटते. कशाचीच करायची गरज नाही. कॉलेजवाले स्वतः तुमचं फॉर्म वगैरे भरून देतात किंवा तुम्हाला फॉर्म भरायचं असतं. एकदम सिंपल प्रोसेस. पण इथं तुम्हाला कॉलेज चांगलं अलॉट होत नाही. कॉलेज थोडं कमी दर्जाचं कॉलेज अलॉट होतो. मॉडरेट लेव्हलचा कॉलेज अलॉट होतो. मॉडरेट लेव्हलचा. पण जर का तुम्ही ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग केली 15% वाली 15% AA-CCC नाही सांगत आहे मी. फक्त प्रायव्हेट कॉलेजची, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची काउन्सिलिंग होत असते. ऑल इंडिया कोटा 15% मध्ये सीईटी सेलमध्ये त्याच्यामध्ये जर का तुम्हाला चांगलं कॉलेज इथं तुम्हाला भेटत असतं कमी मार्क वरती. चांगलं कॉलेज. ठीक आहे. पण तुम्हाला काय आहे स्कॉलरशिपची कोणीच गॅरंटी देणार नाही. कारण कॉलेज स्वतःवर घेत नाही ते वरती तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये जावं लागेल. तर आता हे सगळे ऑप्शन तुमच्या समोर मांडलेले आहे मी. आता याच्या सगळ्यांसाठी तुम्हाला काउन्सिलिंग परफेक्ट करावी लागेल. हाफ नॉलेज असेल तर स्वतः काउन्सिलिंग करू नका. जे एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून काउन्सिलिंग करून घ्या.
आणि तुम्हाला माहीतच असेल आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितले असेल आपले सगळे, नसेल बघितले तर बघून घ्या. आपण सगळ्या मुद्द्यांवर डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. आणि सोबतच जर का तुम्हाला परफेक्ट काउन्सिलिंग करायची असेल एकदम परफेक्ट तुमच्या मार्कनुसार, तुमच्या स्ट्रीमनुसार, तुमच्या रँकनुसार सगळं काही एकदम परफेक्ट हवं असेल तुम्हाला तर 7887559633 या नंबरवरती तुम्ही WhatsAppवरती मेसेज करा. कारण कॉल साहजिकपणे मी उचलत नाही कारण एवढा वेळच नसतो. व्हिजिट सुद्धा खूप चालू असतात ऑफिसवरती आणि तुम्ही व्हिजिट सुद्धा देऊ शकता माडा कॉलनी भोकरदन ऑफिसवरती. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि त्याच्यासाठी फक्त आणि फक्त एकतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन भेटत राहील. त्याच्यासोबतच जर का तुम्हाला पर्सनल गाईडन्स हवा असेल तर डायरेक्टली मला 7887559633 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.